नमस्कार. प्रदक्षिणेच्या या भागात मी भार्गवी चिरमुले सगळ्या भाविकांचं मनापासून स्वागत करते. उत्सव काळातील गणरायाच्या मूर्तीचा जरी आपण निरोप घेतला असला तरी हा बाप्पा सदा सर्व काळ आपल्या बरोबरच असतो. प्रदक्षिणेच्या आजच्या भागात आपण भेट देणार आहोत अष्टविनायकातील एक स्थान म्हणजेच खालापूर तालुक्यातील महड येथील गणपती मंदिराला. भारतात गणेशाची असंख्य स्थानं आहेत. त्यातली काही स्थानं विशेष प्रभावी अशी मानली जातात. एकूण गणेशाची 8 शक्तिपीठ आहेत आणि आपल्या सुदैवाने ही 8ही शक्तिपीठ महाराष्ट्रातच आहेत म्हणजेच अष्टविनायक. आज आपण भेट देणार आहोत महड इथल्या वरद विनायकाला. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम गणपतये नमो नमः. श्री सिद्धिविनायक नमो नमः. अष्टविनायक नमो नमः. गणपती बाप्पा मोरया. प्राचीन काळी ज्याला भद्रक म्हणून ओळखलं जातं तेच हे सध्याचं महड किंवा मड या क्षेत्राचे जवळचे रेल्वे स्टेशन म्हणजे कर्जत खोपोली. कर्जत पासून अवघ्या 26 किलोमीटर अंतरावर तर खोपोली पासून हे देवस्थान अगदीच जवळ आहे. महडचे हे गणपती मंदिर पूर्वाभिमुख आहे. बाहेरून हे मंदिर पूर्वी अक्षरशः एखाद्या कौलारू घराप्रमाणे दिसायचे. 25 फूट उंच घुमटावरील सोनेरी कळस मात्र मंदिराची ओळख पटवून देतो. कालावधीत अनेक बदल सुद्धा झाले आहेत. अष्टविनायकाची स्थानं जरी प्राचीन असली तरी त्यांची आज दिसणारी मंदिरं अलीकडच्या काळातलीच आहेत. यामधल्या काही मंदिरांचा जीर्णोद्धार तर पेशवे काळात झाला आहे. या मंदिराचे लाकडी बांधकाम 350 वर्षापूर्वीचं तर दगडी बांधकाम त्याही पूर्वीचं आहे. ओम गणपतये नमो नमः. सिद्धिविनायक नमो नमः. अष्टविनायक नमो नमः. मंगलमूर्ती मोरया. गणपतये नमो नमः. सिद्धिविनायक नमो नमः. अष्टविनायक नमो नमः. मंगलमूर्ति मोरया. ओम गणपतये नमो नमः. सिद्धिविनायक नमो नमः. अष्टविनायक नमो नमः. मंगलमूर्ति मोरया. ओम गणपतये नमो नमः. सिद्धिविनायक नमो नमः. अष्टविनायक नमो नमः. मंगलमूर्ति मोरया. गणपतये नमो नमः. सिद्धिविनायक नमो नमः. अष्टविनायक नमो नमः. मंगलमूर्ति मोरया. गणपतये नमो नमः. सिद्धिविनायक नमो नमः. अष्टविनायक नमो नमः. मंगलमूर्ति मोरया. श्री मोरेश्वराय नमो नमः. श्री वरद विनायकाची मूर्ती पूर्वाभिमुख असून डाव्या सोंडेची आणि बैठी आहे. ही मूर्ती पाहिल्यानंतरच मन अगदी प्रसन्न आणि आश्वस्त होऊन जातं. या वरद विनायकाच्या मूर्तीची स्थापना ग्रित्समत ऋषींनी केली होती. गणरायाचं नेहमीच वेगवेगळ्या शब्दात वर्णन केलं जातं.
या वरद विनायकाचं वर्णन सुद्धा अतिशय सुंदर शब्दात केलेलं आहे. महडचा वरद मूर्ती करी कामनांची पूर्ती, गृत्स्मात केली कीर्ती गणानात्वा गणपती.